आता आम्ही निघालोय आम्ही निघालो आता परशुराम मंदिर आणि संगमेश्वरचं संभाजी महाराजांना जिथे अटक केलेलं ते ना, अटक नाही त्या गद्दारांनी पकडून दिलेलं ते बघायला स्पॉट निघालंय. हा सरदेसाईंचा वाडा आणि बघा इथून आपण इथं आलो CNG साठी थांबलेलो आहोत. पण हे बघा काय दिसतंय. चला ते आवाज बंद कर. आता आपण संगमेश्वरात पोहोचलोय सरदेसाईंच्या वाड्यावरती. आता लवकरच पोहोचू. इथून मस्त आहेत. पोहा भात गिरणी आहे तिथे. आता आपण लवकरच पोचणार आहोत सरदेसाईंच्या वाड्यावर. म्हणजे जवळ जवळ पोचलो. हे बघा आता हे सगळे चाललेत त्यामुळे दिसत नाही, पण तिकडे जाऊन बरे चाललेत पर्यटक. एवढे लोक बाकी होते अजून वाडा बघायचे. हे बघा वाड्यावर आलोय, पण वाड्याची झाली पडझड सगळी. पण हाच तो सरदेसाईंचा वाडा. खोलतो का? आता आहे वाटतं जायला. चला इथून जाऊया आपण. गद्दारांनी साल्यांनी कसं असं ना, असं इमॅजिन होतं ना आपल्याला. भीती वाटते मला. नेलं तर औरंगजेबाच्या माणसाने. तू काय संभाजी आहेस? नाही चिखल आहे, पडलंय सगळं. खेडे करतो गेला की सोडून. पडझड झाली सगळी. चला चला सगळं पडी काय डोक्यात पडायचं. तू हो इकडे, आम्हाला बघू दे. काय नाही डोक्यात पडत लगेच. बघू सगळं पडलंय. आज जाऊ शकत नाही. हे बघ दरवाजे वगैरे. ती पेटी बघ पुरातन. हे झालंय. तिकडे पण दरवाजे बघ. भिंती बघ केवढ्या जाड होत्या त्या, मातीच्या असल्या तरी. हे सगळं वाळवी लागली आता. म्हणजे ती पडझड झाली, लक्ष नाही दिलं कोणी. हे पण अरे इथे राहतात वाटतं. हे काय, हा पूर्ण होता ऍक्च्युली. इथून हे काहीकडे राहत आहेत. हे त्यांनी डेव्हलप केलं असणार. हे राहत आहेत इकडे. ते कर्णेश्वराचं मंदिर आहे. चल बघूया. घाबरायला. अरे ते दगडी आहे. ते पडवीच राहिले फक्त. विचार कर ना, एवढं सगळं हे सगळं वाढत होतं. ह्याला पण हात लागला असेल ना त्यांचा. हे बघ ना, म्हणजे हा एवढा मोठा वाडा होता. मग आणि इथे हे पूर्ण वाड्याचंच आहे. हे मधलं हे असणार वाड्याचं. हे सगळं तिला रडवू नको तसं. इथे हो. कृष्णेश्वराच्या अगो बाई, नंदींचं सगळं गेलंय तुटून. त्यांनी फोडली असते. मुघलांचीच काम आहे ती. मुलांचं बोर्ड बीड दिसेल. पिक्चर मध्ये अर्ध दाखवलंच नाहीये. तो काहीतरी खोदून पप्पांना दाखवतो. तिथे काहीतरी असणार. हे बघ. इथे पिंड होती, पिंडच नाही. ह्याच्यात खाली काय खजाना आहे?
हे काय ग, हे पिंडीला फ्लॅश मार ना जरा. काळोख आहे. ए याला फ्लॅश आहे का? दगडी आहे ना. थंड वाटतंय ना. नको काय तरी पडू दे आता. पड. आतमध्ये जा ना, बघ ना काय थंड वाटतंय. AC सारखं वाटतंय हे बघ वरती. एकदम. वरती बघितलं का रुवल? रुवल हा सिद्धेश बोलला तो. आता काहीतरी बोलायचं तर तो आपला बोलला. पिंट्या. हे पिंट्या तिकडे. हे बघ इथलं एकच मोदक राहिलंय. गेले पडझड. हे पण काहीतरी असेलच इथे. स्टोरी असतात या चित्रांमध्ये. त्यांनी जे त्या काळात बघितले ते असं कोरून हा ठेवतात. कोरून म्हणजे लिखित स्वरूपात चित्रित करतात तसं. म्हणजे तेव्हा काय 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 कुठे कुठे ह्याच्यावर खाली बघ खालचे हा हा. हे बघ लढाई. हे बघ खालचं लढाईचे जे केलेले असतात ना, हेच. हा ते वेगळ्या प्रकारे असे बघ. हे हिला नको सोडू, चिखल आहे खूपच. शिवपिंडच आहे ते पण बाई. जीर हे इथे काहीतरी मोठं असं पंजा आहे आत गेलेला. नाही हा कुत्र्याचा नाहीये. हे बघ हा. हे बघ माणसाचा असेल पडला बिडला. नाही. कोणतरी गेलं असे मागे. मी चाललो. मगाशी इथून आवाज येत होता. शंभूराजांना इथं पकडलं होतं. हे पकडलं पण छत्रपती संभाजी महाराजांना जिथे पकडलं तो सरदेसाईंचा वाडा, काही मंदिर वगैरे पाहून आम्ही आता इथून निघताना पण मन थोडंसं म्हणजे चांगलं नाही वाटलं. का काहीच हे केलेलं नाही. पडझड सगळी झालेली आहे. शासनाने, गावकऱ्यांनी, आपले आमदार, खासदार, नगरसेवक यांनी जरा लक्ष द्यायला पाहिजे. कारण आतमध्ये पण म्हणजे शिवमंदिर वगैरे आहेत, स्वयंभू शिवपिंडी आहेत तिथे. त्या सगळ्या म्हणजे जीर्ण एकदम त्याची काय दुर्लक्षित झालेलं आहे. त्याच्याकडे जरा लक्ष देऊन काळजी घ्यावी तेवढंच विनंती आहे. जर व्हिडिओ पोचला कोणापर्यंत त्या ह्याच्यातले असतील तर खरंच ते पण आहे. हे सरदेसाईंच्या वाड्यावरून निघालो ना, तर एका काकांनी सांगितलं असंच लेफ्ट साईडला म्हणजे डावीकडे गाडी वळवा, तिथे पांडवकालीन कर्णेश्वर मंदिर लिहिलंय. तिथे पांडवकालीन 2 मंदिर आहेत, ती पण पाहून घ्या, पाहण्यासारखी. अतिशय सुंदर. पायऱ्या पण बघा दगडी आहेत. जाऊया आपण आता. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जे काही या सगळे एकत्र या माहिती संपूर्ण गणपती या चारिकाम बघा. चारिकाम वेगळे प्रत्येक खांबावर देव आहेत. नंतर बघा चारिकाम अखंड दगड आहेत, एकच दगड आहे. चारिकाम बघा प्रत्येक खांबावर वेगळे देव आहेत. खांब एकसारखे आहेत. चारी खांबांचं कुठे माप घेतलं तरी सारखं. दांडुकी बघा नंतर इकडे ते सरस एक मिनिट सांगतो मी. दक्षिणा ठेवली ना. हा दिसते का आता या झालं ना. हे कोणते आहेत? मला वाटतं विष्णू. या इथे कोणते आहेत? विष्णू नाही देवता आहे. धर्मदेवता. आता घ्या.
आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हा तातोडा छाननीदारी केले. याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. एकावर एक दगड ठेवले, त्याला इंटरलॉक बोलतात. पलीकडे सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या. म्हणून सूर्योपासक कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते त्या धनुर्विद्या घ्यायला परशुराम होते. परशुरामांना पांडवांना सांगितलं होतं, सहावा आपला कर्ण मोठा भाऊ होता. म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधवते. मंदिर बांधत असताना इथे स्थानिक देवता आहे, ग्रामदेवता आहे जाखमाता देवी. पाठ होण्यापूर्वी कोंबड्या पण ओरडली. पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली. ताटावर जेवले, ताटं उलटी ठेवले, नंतर निघून गेले. तेही 5 ताटं. पुढे 1 2 3, पुढे 1 2 3 4, देवाच्या खाली. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पांडव जर सापडले असते तर परत 12 वर्ष अज्ञातच जायला लागलं असतं. म्हणून या मंदिरला वरती कळस नाहीत, शिखर नाहीत. आणि जर शिखर झाले असते तर इथे प्रतिकाशी झाली असती. ती प्रतिकाशी होऊ नये, आपलं महत्व कमी होईल. प्रतिकाशी झाली तर काशीचं पण महत्व कमी होईल. म्हणून स्थानिक देवता, ग्रामदेवता, जाखमाता देवी पाठवण्यापूर्वीच कोंबड्याची रूपाने खोटं ओरडली. कारण प्रतिकाशी झाली तर तिचं पण महत्व कमी होईल, आपलं पण महत्व कमी होईल. म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही. म्हणून सूर्योपासक कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजीची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी आले ते 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेलं की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचं संगम आहे. अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री, आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. नंतर बघा 10 फूट खोल आहे, खाली उतरू नका. छत्रपती संभाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथेच छत्रपती संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे भीमा, भामा, इंद्रायणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छावा पिक्चरचं शूटिंग इथं घेतलंय बघा. पुलावरून आडवा फोटो काढायचा. नंतर आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. 5 किलोमीटर इथे जवळ सप्तेश्वर आहे. 7 नद्यांचे कुंड आहेत आणि 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे. धामणी राजवाडी, 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी चालू असतं. आता पलीकडे सूर्यदेव आहे, इथे ब्रह्मदेव आहे. म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे. नंतर बघा उजव्या साईडला, आणि मगरीवरती मंदिर आहे. म्हणून याला प्रदक्षिण चालते, बाकी प्रदक्षिण चालत नाही. आता संपूर्ण प्रदक्षिण घालायची. मंदिरच्या पाठीमागचा फोटो, मंदिर गोल येतं बघा. कोणाचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे. उजव्या साईडला 5 कार्टून आहेत, डाव्या साईडला 5 कार्टून आहेत. एक आडवा फोटो काढा, एक उभा फोटो काढा. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. या. हे बघ, हे मगर मुख. मगरीच आहे, मगरीवर ते हे पूर्ण मगर वरती बांधलेलं काहीतरी केलंय बाबा शूट बोलतात संभाजी पिक्चर मध्ये. छावा पिक्चरचं शूटिंग. हा, छावा जाऊया मंदिरामध्ये. ऐक आता इकडे केलेलं आहे छोट्या पायऱ्या पण या आहेत. खेळून अजून आहे बाकी, निघावं असं वाटत नाहीये. अतिशय सुंदर असं आहे. झूम करते. गोल
गोशाळा आहे परशुराम मंदिरातली. मस्तपैकी गायी आता सगळ्या गोमाता खाऊन पिऊन आराम करतायत निवांत. विरवंत करत बसलेल्या आहेत आता मस्तपैकी. चला, इथे परशुराम मंदिरमध्ये अलाउड नाही आहे हो दादा, काय करायला, दादा द्या ना. व्हिडिओ करायला, त्यामुळे नाही करू शकत. अरे मला तर ये बरं. ते रवंत करतायत, त्यांचं पोट भरलं इथे असं असं आहे. कसं भेटलं लावला. बरं, ये ये धर. ये सगळे ये इकडे इकडे. ये ना हात लाव, काय नाही करत बघ तरी. तिकडे गेले ये ये बरं. मामा मामा मामा. हे बघ, हे बघ आली, हे बघ आली. ही ना ग्रहांप्रमाणे लावलेली झाड आहेत, म्हणजे कोणत्या ग्रहासाठी कोणतं झाड ते इथे दिलेलं आहे. राहू, दुर्वा, सूर्य, मंदार, पांढरी रुई, केतू, दर्भ. इथलं गेलं कुठे? गुरु पिंपळ, गृहबाग. गोमुख, पाणी ते काढूया. हे आहे, ही जरा असं साईडला वा. हे आहे रेणुका माता मंदिर. कोकणी पदार्थ आपले येतात. हे कोकम सरबत नाही, हे करवंद सरबत आणि हे कोकम सरबत. बघूया आपण टेस्ट कशी आहे ती. मला कशी वाटते? मस्त आहे, छान आहे. हे पण छान आहे करवंद. ती गृहबाग संकल्पना खूप छान आहे, पण इथे आहे ही नक्षत्र बाग. तर झाडामधून दिसत नाहीये. बघू, नक्षत्र बाग आहे. नक्षत्र वाईज झाडांची कोणती झाडं पूजायची वगैरे असं. हे आता मागवलंय आम्ही मालवणी चिकन हंडी. त्याच्यात हा रस्सा आलाय. हे सुकं चिकन आहे, कांदा लिंबू आणि चपाती. रोटी नव्हती आणि भाकरी आहे तांदळाची. आणि यांनी घेतलेलं आहे हे मटन मसाला ना, मटन मसाला आणि चपाती. टेस्ट सध्या तरी छान आहे. खाल्लंय त्याचं, आता बघूया सांगतो जेवण.